आपण पाहताय महा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेचा निकाल लागलेला आहे. महायुतीचा झेंडा दोन्हीकडे फडकलेला आहे. कालच आपण महाधुरळावर या बातम्या दिल्या होत्या की कोल्हापूर आणि इचलकरंजी दोन्ही ठिकाणी महापालिकेत महायुतीचीच सत्ता येणार. त्यामुळं इचलकरंजीत तब्बल 43 जागा भाजपनं घेत एकतर्फी सत्ता मिळवलेली आहे आणि आपली महाधुरळाची 91वी बातमी या निमित्तानं खरी ठरलेली आहे. कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता येणार ही 88वी बातमी खरी ठरली. जनसुराज्य शक्ती खातं खोलणार ही 89वी बातमी खरी ठरली. तिसऱ्या आघाडीला भोपळा मिळणार ही 90वी बातमी खरी ठरली. आणि 91वी बातमी आहे इचलकरंजीत महायुतीचाच झेंडा फडकणार. आणि आणखी एक 92वी बातमी आहे कोल्हापुरात काँग्रेसच धुरंधर. काही झालं तरी काँग्रेसच सर्वाधिक जागा कोल्हापूर महापालिकेत मिळवणार ही 92वी बातमी खरी ठरली आहे. जे एका दिवसात तब्बल 5 बातम्या खऱ्या ठरल्यात. या 5ही बातम्या काल महाधुरळावर मी दिल्या होत्या आणि त्या 5ही बातम्या तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत. महाराष्ट्रातलं हे एकमेव चॅनेल आहे की ज्याच्या बातम्या एवढ्या तंतोतंत खऱ्या ठरतात. आता वळूया मूळ विषयाकडे. इचलकरंजी महापालिकेत महायुतीच सत्तेवर येणार. भाजप सर्वाधिक जागा मिळवणार अशी बातमी काल महाधुरळावर आपण दिली होती आणि आज निकाल लागला. भाजपला तब्बल 43 जागा, शिंदे गटाला 3 जागा, अजित पवार गटाला एकमेव आणि शिवशाहू आघाडीला जी विरोधी मोठं आव्हान निर्माण केलं होतं त्यांना 17 जागा मिळालेल्या आहेत. 1 जागा ठाकरे गटाला मिळालेली आहे. खरं तर माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे आणि सुरेश हळवणकर या तिघांनी मिळून गेल्या काही वर्षात एकजूट दाखवली. त्याचाच परिणाम. आणि दुसरीकडे भगवं वादळ ज्या पद्धतीने इचलकरंजीत आलेलं आहे त्यामुळेही कोणत्याही परिस्थितीत भाजपची सत्ता येणार याची अपेक्षा होती. त्यानुसार आपण बातमी दिली होती आणि ती खरी ठरली. पण दुसरीकडे सागर चाळके, संजय कांबळे, शशांक बावस्कर, मदन कारंडे, राहुल खंजिरे यांनी गेल्या 15 दिवसात चांगली मोठ बांधली. माजी 2 आमदार काँग्रेसचे जे राजू बाबा आवळे हे त्याला सोबतीला आले. पहिल्या टप्प्यात काहीच हवा नव्हती पण नंतर या शिवशाहू आघाडीने चांगली हवा केली. पण ही हवा सत्तेपर्यंत पोहोचू दिली नाही. फक्त 17लाच ब्रेक लागला. आणि दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप मात्र सुसाट पुढे गेला. तब्बल 43 जागा मिळवल्या. महायुतीची सत्ता इचलकरंजी महापालिकेवर येणार हे निश्चित झालेलं आहे. लोकसभा विधानसभे पाठोपाठ आता इचलकरंजी महापालिकेतही भाजपचाच झेंडा महायुतीचाच झेंडा फडकला. यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महायुतीच्या ताब्यात गेलेले आहे. एकतर्फी सत्ता भाजपची आहे. फक्त सोबतीला शिंदे सेनेचे केवळ 3 नगरसेवक आणि अजित पवार गटाचा 1 नगरसेवक. काही ठिकाणी यांनी मैत्रीपूर्ण लढती केल्या, फारसा उपयोग झाला नाही. स्वतंत्र लढले त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. केवळ 4 दोघांचे मिळून 4 आलेले. एकीकडे थेट भाजपनं 43 जागा मिळवत एकतर्फी सत्ता मिळवलेले. आपली महाधुरळाची तब्बल 91वी बातमी खरी ठरलेली आहे. अशाच ब्रेकिंग न्यूज आणि तंतोतंत खऱ्या ठरणाऱ्या बातम्या आपल्याला हव्या असतील तर एकमेव पर्याय महाधुरळा युट्यूब चॅनेल. धन्यवाद.